बिग बॉस मराठीतून नुकतेच घराबाहेर पडलेले पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी दादा यांनी अभिजित सावंतबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. अभिजित जसा दिसतो तसा नाही, तो बचावात्मक खेळत होता आणि म्हणूनच तो डबल ढोलकी म्हणून सर्वांना दिसला. तो नॉमिनेशन पासून वाचण्यासाठी निकीशी गोड गोड बोलायचा आणि सोबतच टीम बी शी सुद्धा गोड बोलायचा. आपल्याला वोट पडू नये यासाठी तो टीम बी सोबत राहायचा. सोबतच आपल्याला ओरडा पडू नये यासाठीही तो टीम बी सोबत खेळायचा. हा सगळा त्याचा गेम प्लॅन होता. त्याने कधीही निकीला तिची जागा, तिची चुकी दाखवली नाही किंवा स्पष्टपणे तिच्या कामातल्या गोष्टींवर आवाज उठवला नाही. अभिजितच्या या गोष्टीवरून त्याला सोशल मीडियावर देखील ट्रोल करण्यात येत आहे. पक्का शहाणा निघाला अभिजित आता. या अभिजितला काय अचानक मध्येच निकीचा पुळका आला आहे? वेळेवर येऊन बाथरूम साफ कर म्हणायचा दम नाही का? उगाच अंकिता घाबरते म्हणतोय. घाबरट तर तू आहेस, ती तिची ड्युटी करते नेहमी. हा अभिजित पण घागऱ्यातलाच आहे. अशा शब्दात अभिजितला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. नुकतेच पॅडी दादा घराच्या बाहेर पडले आहेत, पण पॅडी दादा न जाता वर्षाताई घराच्या बाहेर पडायला पाहिजे होत्या असं अनेकांना वाटतं आहे. त्यासाठी लोकांनी आपलं मतं देखील मांडली आहेत. तर तुम्हाला काय वाटतं? पॅडी दादांच्या जागी वर्षाताई जाणं योग्य होतं का? हे कमेंटमध्ये सांगा. सोबतच पॅडी यांचं अभिजित घाबरट आहे हे म्हणणं तुम्हाला पटतं का? हे देखील कमेंटमध्ये सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.